जर मित्रांनो तुम्ही नवीन यूट्यूबर असाल आणि ही एक चूक जर तुम्ही करत असाल तर तुमचा यूट्यूब चॅनल आहे तो कधी सुद्धा लाईफमध्ये तो मॉनिटाईज होणार नाही आणि तुम्ही कधी सुद्धा इथे पैसे कमवू शकणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। फक्त नवीन जे की युट्यूबर्स असतात ते काय करतात की जे की ज्यावेळेस ते नवीन यूट्यूब चालू करतात त्यांना बऱ्याचशा गोष्टी आहेत ते माहीत नसतात। याच्यामुळे तुमचा जो की चॅनल असतो ज्यावेळेस तुम्ही 1000 सबस्क्राईब सुद्धा कंप्लीट करता, 4000 वॉच टाइम सुद्धा कंप्लीट करता, अप्लाय सुद्धा करता, पण तुमचा चॅनल आहे तो रिजेक्ट केला जातो आणि त्यानंतर तुम्हाला समजत नाही इथे तिथे तुम्ही कोणाचे व्हिडिओ पाहता, काही गोष्टी करता, पण तुमचा जो की प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होत नाही। तर याचं मी आज सोल्युशन सांगणार आहे। कोणता प्रॉब्लेम आहे जसं की सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, जर तुमचे हे सगळ्या गोष्टी कॅटेगरी जर पूर्ण झालं असेल तुम्ही अप्लाय जर करणार असाल तर हा व्हिडिओ तो लास्टपर्यंत पहा आणि नंतर अप्लाय करा। कारण की ही एक चूक जर तुम्ही केली असेल तर तुमची एका वर्षाची मेहनत आहे ती 1-2 मिनिटाच्या आत आहे ती वाया जाऊ शकते। पहिली तर गोष्ट ही सांगतो। सगळ्यात पहिले सांगतो हा प्रॉब्लेम येतो कशाने, याला काय म्हणतात रिव्ह्यूज्ड कंटेंट। रिव्ह्यूज्ड कंटेंट म्हणजे बरेचसे जे नवीन युट्यूबर्स आहेत यांना माहित नाही आणि याचं सोल्युशन काय, याच्यावर जर तुम्हाला डिटेल्समध्ये व्हिडिओ हवा असेल, बरेचशे जण हा प्रॉब्लेम आला असेल रिव्ह्यूज्ड कंटेंटचा, तर मला कमेंट्समध्ये सांगा। जर तुम्हाला याच्यावर डिटेल्समध्ये व्हिडिओ हवा असेल तर याच्यावर मी डिटेल्समध्ये व्हिडिओ आहे तो नेक्स्ट पार्टमध्ये बनवणार आहे। याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आज तुम्हाला मी सांगणार आहे की हा प्रॉब्लेम येतो कशाने, सगळ्यात पहिले याचं सोल्युशन काय हे तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये मी सांगणार आहे। सगळ्यात पहिली मेन गोष्ट तुम्हाला सांगतो की बरेचसे नवीन जे की तुम्ही आता समजा तुम्ही नुकतंच नवीन जर युट्यूब चॅनल क्रिएट केला असेल त्या व्हिडिओ अपलोड करता 1-2 वर्ष झालेत, पण जर तुम्ही ज्यावेळेस अप्लाय करता आणि तुम्हाला अचानक जर अशा पद्धतीने एरर जर आला असेल आणि जर तुम्हाला समजत नसेल की हा एरर नेमकी कशामुळे आलाय, आपल्या मोबाईलवरून मी तुम्हाला सगळ्या डिटेल्समध्ये सांगणार आहे। कारण की मला सुद्धा 2 चॅनलवर ऑलरेडी आलाय, त्यामुळे डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जावा आणि सगळ्या डिटेल्समध्ये असेल ते जाणून घेऊ। मोबाईलच्या होम स्क्रीन आलाय। सगळ्यात पहिले तुम्हाला समजू की आता मी YT स्टुडिओ आहे ते ओपन करून घेतलाय। ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर बघू शकता हा प्रॉब्लेम आहे तो हा 2025 मध्ये सुद्धा बऱ्याचशा जणांना येत होता आणि 2026 मध्ये पण 90% लोकांना हा प्रॉब्लेम आलेला आहे। जसं की सगळ्यात पहिले तर YT स्टुडिओ असेल ते आपण इथे ओपन करून की इंटरनेटचा थोडासा मला प्रॉब्लेम आहे। ओके, जसं की बघू शकता सगळ्यात पहिले तर माझ्याकडे एक चॅनल आहे, त्या चॅनलवर मला प्रॉब्लेम आलेला आहे। बघू शकता इथे माझे 4000 सबस्क्राईब सुद्धा झालेले आहेत। ओके, जो की हा चॅनल आहे बघू शकता हा चॅनल जो की माझा आहे, पण याच्यावर बघू शकता 4000 जे की आहेत ते माझे सबस्क्राईब कंप्लीट आहेत, पण ह्याच्यावर जे की आहे चॅनल हा मॉनिटाईज झाला, हा एकच मला प्रॉब्लेम नाही, दुसऱ्या सुद्धा चॅनलवर मला प्रॉब्लेम आलेला आहे। जसं की बघू शकता इथे अर्नवर जर मी क्लिक केलं तर बघू शकता अशा पद्धतीचा मला जो की आहे एरर आलेला आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सुद्धा हा एरर येतो कशानं, बघू शकता युअर चॅनल रिमेंबर इज फॉर मॉनिटाईज, म्हणजे जे की चॅनल आहे हा तुमचा जो की आहे मॉनिटाईजला तुम्ही अप्लाय केला आहे पण हा रिजेक्ट झालेला आहे। इथे बघू शकता सगळ्या गोष्टी आहेत त्या मला सांगितलं की रिव्ह्यूज्ड कंटेंट आहे। बघू शकता इथे खाली गेल्यानंतर तुम्हाला बघू शकता मी जी की आहे ॲपल सुद्धा त्यांना केलता पण तो ॲपल आहे तो माझा रिजेक्ट झालेला आहे बघू शकता। आणि आता 2026 मध्ये ॲपल कसा करायचा बरेचशा जणांना माहिती नाही, इथं लिंक कोणती टाकायची, जर तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ जी की आहे समजा बनवला, बरेचशा जणांना माहिती आहे ॲपल करताना व्हिडिओ बनवायचा यूट्यूबवर अपलोड करायची, त्याची लिंक कॉपी करून ते पेस्ट करायची, पण ती लिंक आहे ती इनव्हॅलिड होते। तुम्ही कधी पण ट्राय करून बघा, पण लिंक कशी अपलोड करायची याच्यावर सुद्धा मी डिटेल्समध्ये व्हिडिओ आणणार आहे। हा सुद्धा बरेचशा जणांना प्रॉब्लेम आहे। दुसरी गोष्ट बघू शकता इथे बघू शकता इथे डायरेक्टली रिव्ह्यूज्ड कंटेंट, रिव्ह्यूज्ड कंटेंट काय रिअप्लाय सुद्धा मी केलेलं आहे। ओके, पहिली तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात पहिले तर तुम्हाला 30 दिवसाचा जी काय टाइम भेटला असतो म्हणजे 1 महिन्याचा। ओके, 1 महिन्याच्या आत चॅनलवर तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत ते चेंज करायच्या आहेत। दुसरी गोष्ट आहे जर समजा तुम्हाला मी सांगतो कोणत्या चेंज करायच्या कशाने रिव्ह्यूज्ड कंटेंट तो सांगतो, समजा 30 दिवसात जर चॅनल रिजेक्ट झाला तर तुम्हाला 90 दिवस आहे ते थांबावं लागतं, नंतर सुद्धा रिजेक्ट झाला तरी सुद्धा तुम्हाला 90 दिवस आहे ते थांबावं लागतं। ऑलरेडी माझा पहिल्यांदा रिजेक्ट झाला, दुसऱ्यांदा रिजेक्ट झाला, आता तिसऱ्यांदा रिजेक्ट झाला आहे, म्हणजे की बघू शकता 8 मार्च 2026 ला जे की आहे मी चॅनल आहे तो रिअप्लाय करू शकतो। ओके, इथे मला सरळ लिहून दिलेलं आहे। आता पहिली गोष्ट याचं सोल्युशन काय आणि कशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि हा प्रॉब्लेम कशाने आला। पहिली तर गोष्ट तुम्ही कोणाचे व्हिडिओ जर जे काय डाउनलोड करून अपलोड केले असतील किंवा महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्यात AIचा वॉइस जर असेल तर तुम्हाला रिव्ह्यूज्ड कंटेंट आहे, AIचा वॉइस महत्त्वाचा असेल तर तुम्हाला रिव्ह्यूज्ड कंटेंट आहे। दुसरी गोष्ट कोणाचा व्हिडिओ तुम्ही अपलोड केला असेल, बरेचसेच लोक काय करतात कोणताही व्हिडिओ जी की कोणाची क्लिप यूज केली असेल जर ते अपलोड केले असेल तर तुम्हाला रिव्ह्यूज्ड कंटेंट येतो। तिसरी मेन गोष्ट आता सांगतो ही बरेचसेच लोक आहेत ते माझ्या मित्रांनी सुद्धा ही चूक केली, जसं की समजा हा माझा एक यूट्यूब चॅनल आहे। ओके, ह्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी मी एक व्हिडिओ अपलोड करतो, हाच व्हिडिओ जी की आहे माझा दुसरा एक मी चॅनल क्रिएट केला आणि त्याच्यावर जर मी अपलोड करत असेल सेम एडिटिंग सगळ्या गोष्टी सेम जर मी तशा पद्धतीने अपलोड करत असेल तरी सुद्धा तो मला रिव्ह्यूज्ड कंटेंट येतो। तिसरी मेन गोष्ट असते की तुमचं
टायटल, जसं की आता बघू शकता इथे बघू शकता मी इथे गेलो, यात माझा स्वतःचा वॉइस सुद्धा असून सुद्धा इथे माझे बघू शकता इथून जी की आहेत जी की पब्लिशवर मी क्लिक केलं आणि जसं की आता बघू शकता इथून मी खाली गेलो. ओके, जी की कोड्यांचं माझं बघू शकता अशा पद्धतीने थंबनेल्स होतं. मी सगळ्या गोष्टी टायटल जर तुमचं सेम असेल सगळ्या गोष्टी तर तुम्हाला जी की आहे रिव्ह्यूजड कंटेंट नाही. दुसरे एक मेन गोष्ट असतं, हा चॅनल माझ्या मित्राचा आहे, ह्यात जर 18+ काही गोष्टी असतील तरी सुद्धा तुमचा चॅनल तो रिजेक्ट केला जातो. यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा. तिसरे मेन गोष्ट सांगतो, ही जी की थंबनेल्स आहेत, जर हे थंबनेल तुमचे सगळे सेम जर असतील तरी सुद्धा रिव्ह्यूजड कंटेंट येतो. तिसरी पण एक मेन गोष्ट तुम्हाला सांगते येते की जसं की तुम्ही जर व्हिडिओमध्ये तुमची काही प्रोव्हाइड म्हणजे व्हॅल्यू काही प्रोव्हाइड जर नसेल तरी सुद्धा तो रिव्ह्यूजड कंटेंट येतो. या एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत त्या रिव्ह्यूजड कंटेंटमध्ये येतात. ह्या गोष्टी आहेत ते तुम्हाला कोणी सांगत नाही, ह्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्हाला सांगतो व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. पहिली तर गोष्ट तुम्हाला थंबनेल सेम ठेवायचे नाहीत. दुसरी गोष्ट टायटल आहे ते थोडेसे तुम्हाला चेंज करायचे आहेत. तिसरी मेन गोष्ट इम्पॉर्टंट, कोणाची क्लिप उचलून तुमच्या व्हिडिओमध्ये टाकायची नाही. आणि मेन लास्टची गोष्ट एआयचा वॉइस आहे तो सुरुवातीला अजिबात तुम्हाला यूज करायचे नाही. बरेचसेच लोक म्हणतील आमचा चॅनल मॉनिटाईज झाला, हो झाला आहे, पण नंतर आहे तो रिजेक्ट सुद्धा होऊ शकतो. याच्यामुळे एआयचा वॉइस सुद्धा तुम्ही यूज करायचा नाही, कारण की एआय मधले सुद्धा आता चॅनल्स आहेत ते रिव्ह्यूजड कंटेंटमध्ये येत आहेत. आणि मेन गोष्ट आता समजा असा मध्ये प्रॉब्लेम जर आला असेल तर याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. म्हणजे की हा प्रॉब्लेम म्हणजे की तुमचा चॅनल आहे तो मॉनिटाईज होतो होत नाही असं नाही. त्यामुळे चॅनल बरेचसे लोक काय करतात की डिलीट करतात. डिलीट करू नका. ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रिव्ह्यूजड कंटेंट आलं ते व्हिडिओज डिलीट करा, चॅनल डिलीट करायचा नाही. मेन गोष्ट असते की कारण की कसं असतं की तुम्हाला माहिती असतं कोणत्या व्हिडिओमध्ये एआयचा वॉइस वापरला आहे किंवा कोणता व्हिडिओ दुसऱ्या यूट्यूबवरनं कॉपी करून अपलोड केला, कोणत्या व्हिडिओमध्ये कोणती क्लिप यूज केल्या किंवा कोणत्या व्हिडिओमध्ये आपण 18+ अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा जे काही यूट्यूबची जी पॉलिसी आहे त्याच्या खिलाफ आपण काही गोष्टी केल्या असतील तर त्या व्हिडिओज असतील ते व्हिडिओज आहेत ते डिलीट करा. काही काही यूट्यूब ऑटोमॅटिक डिलीट करतं, पण त्या सर्व गोष्टी आहेत ते तुम्हाला डिलीट करायच्या आहेत. आणि नंतर जर समजा वॉच टाईम कमी झालं तर नंतर तुम्हाला जे की असेल ते वॉच टाईम कंप्लीट करायचा आणि नंतर रिअप्लाय करायचा. जसं की हे सगळेच व्हिडिओ जे की असतील ते मला डिलीट करावे लागणार आहेत, पण ऑलरेडी मी यातील निम्मे व्हिडिओज डिलीट करणार आहे आणि त्यानंतर रिव्ह्यूजड कंटेंट आहे तो माझा जाऊ शकतो. दुसरी मेन गोष्ट काय करायची आहे तुम्हाला की सुरुवातीला तुम्हाला घ्यायचं तुमच्या जे की असेल फेस डाऊन व्हिडिओ बनवायचे आहेत. रिव्ह्यूजड कंटेंट आल्यानंतर त्याला एकच सोल्युशन आहे की तुमचा स्वतःचा चेहरा दाबायचा आणि त्यानंतरच तुम्हाला व्हिडिओज आहेत ते अपलोड करायचे आहेत. तुमची काय ना काय त्यांना वाटलं पाहिजे की यात काय ना काय म्हणजे प्रोव्हाइड म्हणजे व्हॅल्यू प्रोव्हाइड आहे. ओके, म्हणजे हे काय ना काय आहेत प्रोव्हाइड करता, यांचा स्वतःचा वॉइस आहे, स्वतःचा चेहरा आहे, त्यानंतर तुमचा चॅनल आहे तो मॉनिटाईज होणार आहे. काही काही कंडिशनमध्ये महत्त्वाची गोष्ट असं होतं की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमचा वॉइस सुद्धा त्या तुमचा ओरिजिनल असतो, तुम्ही कोणाचा कंटेंट सुद्धा यूज केलेला नसतो. त्यावेळी जर तुमचा चॅनल रिजेक्ट झाला असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, इथे अर्नवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बघू शकता इथे जी की असेल जसं की आता मी एक्झाम्पलसाठी दुसरा चॅनल ओपन करतो म्हणजे तुम्हाला लगेच आहे ते समजणार आहे. जसं की आता बघू शकता इथून जी की हा मी चॅनल आहे तो ओपन करतो, अर्निंगवर क्लिक केला. जसं की बघू शकता इथे तुम्हाला ॲपलचा ऑप्शन आहे, गेट स्टार्टवर क्लिक करून इथे तुम्हाला क्लिक केलं त्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ बनवायचा आहे. व्हिडिओ बनवलं तर त्याची लिंक महत्त्वाची आहे, ती तुम्हाला कुठून कॉपी करायची आहे. याच्यावर जर तुम्हाला डिटेल्समध्ये व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट्स करा, त्यानंतर त्याची लिंक इथे पेस्ट करायचा, सबमिट करायचं आहे. त्यानंतर यूट्यूब चेक करते की बाबा यांनी कशा पद्धतीतून काय झालं आहे, काय सगळ्या गोष्टी आहेत ते चेक करतो. आणि त्यानंतर तुमचा जर चॅनल त्यांना वाटलं ओके स्वतःची त्यांनी प्रोव्हाइड करायचं, चेहरा दाखवतायत, वॉइस स्वतःच्या सगळ्या गोष्टी वाटल्या तर तुमचा चॅनल तो मॉनिटाईज होऊ शकतो. ह्या कंडिशनमध्ये सुद्धा तुमच्या चॅनलला अशा पद्धतीतून आहे तो रिव्ह्यूजड कंटेंटमध्ये येऊ शकतो. हा मेन प्रॉब्लेम आहे. ह्यामुळे तुम्हाला पहिली गोष्ट सांगते, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा जी की स्वतःचा वॉइस आहे का, एडिटिंग तुम्ही स्वतःची केलेली आहे का, कोणाची क्लिप यूज केली, ह्या गोष्टी सगळ्यात पहिले तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ओके, अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे आणि बरेचशा जण रिव्ह्यूजड कंटेंटचा हा प्रॉब्लेम येत आहे. आणि मेन गोष्ट एआयमध्ये तर प्रॉब्लेम हा 100% येतो, कारण की आत्ता सध्या तुम्हाला सांगतो यूट्यूबमध्ये काय झालं की एआयमुळेच बरेचसे चॅनल ते रिजेक्ट होत आहेत. एआयच्या काही गोष्टी आहेत मिस्टेक करत आहे आणि जर तुम्हाला समजा तुम्ही स्वतःचा वॉइस देत आहे, स्वतःचा चेहरा दावताय, तुमचा चॅनल जर रिजेक्ट केला असेल तर तुम्ही सांगेन मी बिंदास्त तुम्ही ते त्याला ॲपील करा, अजिबात भिवू नका. तुम्ही ॲपील करून सबमिट करा आणि त्यानंतर तुमचा चॅनल आहे तो मॉनिटाईज होणार आहे. पण जर तुमची चूक जर नसेल तरच तुमचा जो चॅनल आहे तो मॉनिटाईज होणार आणि तरच अपील करा. पहिली तर गोष्ट सांगतो, नाहीतर तुम्ही अपील अजिबात करू नका. महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही दुसऱ्याची कोणाची क्लिप यूज करून जर अपलोड करत असाल तर रिजेक्ट होणार आहे. आणि काही काही कंडिशनमुळे जर तुम्ही सारखं रिअप्लाय जर केलं म्हणजे सारखं जर अपील केलं तर काही वेळी तुमचा जे चॅनल आहे तो डिसेबल सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे एक काळजी घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. नेक्स्ट टॉपिक कोणत्या ह्याच्या हवा आहे, ह्याचं सोल्युशनवर हवा आहे का, कोणत्या ह्याच्या हवा आहे जे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ.